अंबाजोगाई शहरात गेल्या 32 वर्षापासून प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्यात रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं। प्रामुख्यानं प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोरजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं। जवळपास गेल्या 32 वर्षापासूनची ही अखंडित परंपरा सुरू आहे। तर या कामी अंबाजोगाई शहर असेल, परिसर असेल, या सर्व ठिकाणच्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं आणि सर्व मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये हिंदू बांधवांना सुद्धा किंवा वेगवेगळ्या धर्मियांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित केलं जातं आणि त्या निमित्तानं राष्ट्रीय एकात्मता व भाईचारा या निमित्तानं वाढीस लागतो। राजकिशोर मोदी हे एक डोळस व्यक्तिमत्व असून गेल्या 32 वर्षापासूनची ही त्यांची परंपरा आहे। मुस्लिम बांधवांना ज्या पद्धतीनं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं तसंच या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी दिवाळीच्या काळामध्ये त्या ठिकाणी असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी दिवाळी फराळाचं आयोजन दरवर्षी केलं जातं। जवळपास त्याचं सुद्धा आयोजन गेल्या 35 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे। राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे सामाजिक उपक्रम राबवले जातात। आज या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन जोधा प्रसाद मोदी माध्यमिक विद्यालयाच्या भव्य अशा प्रांगणावर त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। या रोजा इफ्तार पार्टीला अंबाजोगाई शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते, ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, अर्थ, उद्योग, सहकार आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी आपली उपस्थिती लावली। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। शूटिंग घ्यायचंय त्यांना, तुम्ही बसवू नका काम। बसून घ्या ना सगळे, आपली घ्या ना बसून, चला घ्या बसून। बापू घ्या ना इकडे, मनोज शेठ घ्या बसून। अरे वेळ लागता पुन्हा, बसून घ्या। बसा ना, आहे ना 2 मिनिट, 3 मिनिट। चलो हो बसतो, या इकडे या, आलं भरपूर जाऊ ये इथं बस, आपल्या काय आहे तर बस। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अंबाजोगाई शहरातील जो सर्व धर्म समभाव हा संदेश आहे तो आज या ठिकाणी आम्ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी रोजा इफ्तारच्या माध्यमातून एकत्रित येतो। रमजान हा पवित्र महिना आहे। या पवित्र महिन्यामध्ये आमचे मुस्लिम बंधू हे इबादत करतात, ते प्रार्थना करतात आणि त्याचबरोबर ते दिवसभर रोजा ठेवतात आणि संध्याकाळी ज्यावेळेस रोजाचा इफ्तार असतो त्यावेळेस त्या सर्व बांधवांना बोलून या ठिकाणी आम्ही रोजा इफ्तारचा कार्यक्रम गेल्या 33 वर्षापासून या ठिकाणी आयोजित करतो। एक चांगल्या पद्धतीचं वातावरण शहरात राहण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे असं मला वाटतं।